नमस्ते. तर आजचा जो केक आहे तो 2 किलोचा केक आहे आणि पायनॅपल फ्लेवरचा केक आहे. तर केकची मी फिलिंग करून फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला थोडा वेळ सेट होण्यासाठी आणि आता क्रीम लावून केकची फिनिशिंग करून घेत आहे. तर हा जो केक आहे तो लहान मुलासाठी केक मागवलेला आणि केकची ऑर्डर खूप लांबून आलेली, उपलाटवरून आलेली. तर ते माझ्या घरापासून ते खूप लांब आहे. 20 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे. तर एवढ्या लांबून केकची ऑर्डर मिळालेली आणि लहान मुलाचा वाढदिवस असल्यावर थोडा विचार येतोच की केक मी बनवल्यावर मुलाला आवडेल की नाही असा विचार येतो. कारण की लहान मुलांना कसं एखादी वस्तू आवडली नाही की रडायला लागतात. मग तशी भीती वाटते मला की केक जर आवडला नाही तर ती मूल रडायला नको असं. आणि लहान मुलाच्या म्हणजे वाढदिवसासोबतच आईचा सुद्धा बड्डे होता. तर ह्या केकवरती सोबतच आईचं सुद्धा नाव लिहायचं होतं. तर केकची फिनिशिंग करून झाल्याच्या नंतर मी ग्रीन कलरची क्रीम घेतली आणि ती थोडीशी अर्ध्यातच लावून घेतली केकला, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात. तर अशा प्रकारे लावून घेतली. त्याच्यानंतर जो छोटासा केक होता तर त्यालासुद्धा मी फिनिशिंग करून घेतली. तर हा त्या केकच्या वरती मला ठेवायचा होता. मी त्यांना विचारलेलं की तुम्हाला स्क्वेअरमध्ये असा सपाट केक बनवून देऊ की असा टियरवाला पाहिजे. तर ते बोलले टियरवाला पाहिजे म्हणे. तर ठीक आहे मग मी देते बनवून असं सांगितलं. आणि होतं काय फ्रेंड्स की जे हे टियरवाले केक आहेत तर हे बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. कारण की वेगवेगळ्या साईजच्या टीनमध्ये ते बेक करावे लागतात, परत त्याला सेट करावं लागतं आणि फिनिशिंग करताना किंवा डेकोरेशन वगैरे करताना सुद्धा एक्स्ट्राची मेहनत जाते, खूप मेहनत लागते. तर वाटतं तेवढं एकदम असं सोपंही नाही आहे उभं उभं राहून काम करणं, खूप मेहनत लागते आणि प्रत्येक फील्डमध्ये मेहनत तर आहेच. तर केकची फिनिशिंग झाल्याच्या नंतर मी बघा एकावर एक ठेवून घेतलेत, जे केक होते ते अरेंज केलेत मी आणि त्याच्यानंतरून मी एक छोटीशी बॉर्डर देऊन घेतली. तर मी तर बघत होती की जे प्राणी आहेत ते कसे दिसतील ह्याच्यावर. कारण की जंगल थीम केक मी बनवण्याचा निर्णय घेतलेला होता तर त्याच्यामुळे. कारण की बाकीच्या पण गोष्टी होत्या माझ्याकडे डेकोरेशनसाठी. तर आता म्हणलं काय करू असं विचार खूप केला. त्याच्यानंतर मी ते डिसाईड केलं. कारण की म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे मुलांना पण केक आवडायला पाहिजे. तर त्याच्यामुळं मग मी जंगल थीम जी आहे ती निवडली. आणि जो ग्रास नोझल आहे तर त्याचा वापर करून मी समोर इथं केकच्या समोर ग्रास बनवून घेतलं आणि त्याच्यानंतरून एक 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 मी जे छोटे छोटे प्राणी होते तर ते मी ठेवून घेतले. तर ह्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे प्राणी होते. गाय होती, घोडा होता, लांडगा होता, परत कोंबड्या होत्या, बदक होते, असे म्हणजे वेगवेगळे पक्षी म्हणते वेगवेगळे प्राणी होते. तर ते मी ठेवून घेतले, व्यवस्थित अरेंज करून घेतले. तर बऱ्याच वेळेस होतं काय की ज्यावेळेस केक म्हणजे ऑर्डर देतात ना त्यावेळेसच कस्टमर सांगतात की केकची प्राईस किती होईल. आता आम्हाला पण माहीत नसतं की केकची प्राईस किती होईल का. कारण की कसं जे डेकोरेशनचं हे सामान आहे तर हे सामान आम्हाला एक्स्ट्रा वेगळं घ्यावं लागत असतं आणि ह्याचे पैसे आम्हाला वेगळे द्यावे लागतात. आणि ज्यावेळेस आपण केकवर हे लावून देतो तर त्यावेळेस केकसोबत ह्याची सुद्धा प्राईस इन्क्लूड करावी लागत असते. कारण की हे आम्हाला म्हणजे आम्ही पण कस्टमरला देतो त्यावेळेस ते आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट नाही देता येत. तर त्याचे पैसे आम्हाला ॲड करून सगळ्या केकची कॉस्ट त्यांना सांगावी लागते. आणि कस्टमरने सुरुवातीलाच विचारलं की किती रुपये लागतील तर तेव्हा नाही सांगता येत. आणि जर एखाद्या कस्टमरला आपण आधीच प्राईस वगैरे सांगून दिली तर मग होतं काय की त्यांना सांगितलेल्या प्राईजमध्ये किंवा त्यांनी सांगितलेल्या बजेटमध्येच मग तो केक रेडी करून द्यावा लागत असतो. तर कधी कधी मग होतं काय की काही कस्टमर सांगतात की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे केक डेकोरेट करा. असं म्हणल्याच्या नंतर मग कसं आम्हाला पण थोडीशी मोकळीक भेटते आणि आम्ही आमच्या मनाप्रमाणे खूप सुंदर आणि मस्त असा केक बनवण्याचा प्रयत्न करतो. कारण की प्रत्येक वस्तूची किंमत मोजावी लागते आम्हाला ज्यावेळेस आम्ही हे जे सामान घ्यायला जातो. जेव्हा बेकिंग मटेरियल जिथं भेटतं तिथं घ्यायला जातो तेव्हा एक एक वस्तूची किंमत तिथं द्यावी लागते. आता हे मी पानं लावली आहेत तर ह्या पानाची सुद्धा किंमत लावतात ते लोक. हे जे बॉल्स आहेत तर त्या एका बॉलची किंमत आहे 6-7 रुपये. तर पॅकेटमध्ये असतात पण ते तसे भेटतात महागडे. आणि त्याच्यानंतर मी छोटी छोटी फुलंसुद्धा लावली. तर ही छोटी छोटी फुलं पण 8 किंवा 10 रुपयाला अशी सुद्धा देतात ते. म्हणजे असे ते लोक प्राईज आमच्याकडून चार्ज करतात. तर आम्ही कस्टमरला देताना मग ती आम्हाला चार्ज करावीच लागते. तर असं असतं. त्याच्यामुळे कधी कधी केक थोडेसे कॉस्टली असतात. बरेच लोक काय करतात व्हिडिओज वगैरे बघतात किंवा फोटोज वगैरे बघतात वेगवेगळ्या केकचे आणि तसा केक करून मागतात. ज्यावेळेस कस्टमरला आम्ही प्राईस सांगतो त्यावेळेस कस्टमर म्हणतो की नको.
पण तसं नसतं. तर प्रत्येक गोष्ट आहे ती केकवरती असते, तर त्याची प्राईस इन्क्लूड करावी लागतच असते आणि ते करतातच. आणि जे पण केक दिसतात खूप सुंदर छान दिसतात, तर त्याची प्राईससुद्धा तशीच खूप सुंदर छान असते. तर केक कंप्लीट झालेला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण की खूप मेहनतीने मी हा केक बनवलेला आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी